बघा, गणित दिलेलं आहे 3.49चा वर्ग वजा 0.51चा वर्ग. छेदामध्ये दिलेलं आहे 3.49 वजा 3.51. तर अशा प्रकारचे गणित ज्यावेळेस दिलेलं असेल त्यावेळेस मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो. बघा, वरती वेगवेगळे वर्ग वर्ग पाहिजे, वजाबाकी चिन्ह पाहिजे. खाली जर वजाचं चिन्ह आलं, बघा सेम आकडे आहेत, खाली जर वजाचं चिन्ह आलं तर जे काही आकडे दिलेले आहेत तर ते पहिले लिहून घ्यायचे. ठीक आहे, दोन्ही केस सांगतो मी तुम्हाला. 0.51. समजा खाली वजाचं चिन्ह आलं तर इकडे बेरीज करायची, म्हणजे हे किती येईल? 0 हातचा आला 1, 0 हातचा आला 1, 4. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये खाली वजाचं चिन्ह आहे, छेदामध्ये वजाचं चिन्ह आहे, तर यांची बेरीज केली आपण दोन्ही आकड्यांची, 3.49 प्लस 0.51. तर उत्तर किती आलं? 4. जर खाली अधिकचं चिन्ह आलं, समजा इथे जर अधिकचं चिन्ह आलं असतं, इथे जर अधिकचं चिन्ह आलं असतं तर तुम्ही याचं काय केलं असतं? वजाबाकी केली असती. म्हणजे उत्तर किती आलं असतं? इथे 9 हातचा आला 1, 2.98 असं काहीतरी उत्तर आलं असतं. ठीक आहे, तर हे किती मिनिटात समजून सांगितलेलं? 1 मिनिटाच्या आत. तर आता बघा, ज्यांना ह्याच्या मागचं लॉजिक समजून घ्यायचं आहे त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. बाकीचे जे बडबड करायला येतात त्यांनी इथून गेलं तरी चालेल. ठीक आहे, 8 मिनटं का लागतात का नाही, तर काही कन्सेप्ट असतात ते समजून घेणं गरजेचं असतं. एक कन्सेप्ट आहे बघा, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. हे आपण लहानपणापासून शिकत आलो, पण हा मॅटर काय, भानगड काय? तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग अशा त्यांनी सायंटिस्टने ऑब्झर्व केलं, कोणतरी मॅथमॅटिशियनने ऑब्झर्व केलं की दोन संख्या आहेत समजा, तर मी त्यांचा एकामध्ये बेरीज केली ए अधिक बी, ठीक आहे, आणि एकामध्ये वजाबाकी केली ए वजा बी, अशा दोन संख्या आहेत. जर मी त्यांचा गुणाकार केला तर मला काय भेटतं? शेवटी फायनल प्रोडक्ट हे भेटतं. तुम्ही कुठलंही एक उदाहरण घेऊ शकता. समजा मी 10चा वर्ग वजा 8चा वर्ग असं लिहितो, म्हणजे इथे किती येईल बघा? 10चा वर्ग म्हणजे 100, 8चा वर्ग म्हणजे 64, उत्तर काहीतरी 36 येईल तुमचं. पण इथे लिहिताना मी समजा 10 वजा 8 लिहिलं, इथे 49 करतो, 7चा वर्ग. तुम्हाला परत वाटेल की हे कसलं तरी स्क्वेअर आला. ठीक आहे, इथं 7चा वर्ग केला म्हणजे 49 केलं, उत्तर येईल 51. मग इथे किती येईल? 10 वजा 7 आणि 10 अधिक 7 किती येतं बघा? 10 वजा 7 म्हणजे 3, 10 वजा 7 म्हणजे 3, आणि 10 अधिक 7 म्हणजे किती? 17. ह्या दोघांचा गुणाकार ज्यावेळेस कराल त्यावेळेस किती येतो बघा? तर तो येतो 51. म्हणजे हे जे काही तुम्हाला हे भेटत आहे, हे जे काही तुम्ही काढलंय बघा, ए वर्ग वजा बी वर्ग, हे बरोबर आहे का? तर 17 त्रिक 51, ह्याचंही उत्तर 51 येत आहे. आणि हे जे तुम्ही अधिक वजा केलेलं आहे 10 अधिक 7, 10 वजा 7, तर ह्याच्यावरनं हा फॉर्म्युला त्यांनी डिराईव्ह केला असं त्यांच्या लक्षात आलं. ठीक आहे, तर मोस्टली भरपूर विद्यार्थी विसरून जातात हा फॉर्म्युला. तर त्यांच्यासाठी बघा, समजून घ्यायचं काय, तर सेपरेटली वजाचं चिन्ह पाहिजे ह्याच्यामध्ये. इथे तुम्ही 10 वर्ग ए वर्ग अधिक बी वर्ग असं जर करायचा प्रयत्न केला आणि ह्याला जर तुम्ही असं काहीतरी समजत असाल तर हे साफ चुकीचं आहे. हे कधीच प्रूव्ह होऊ शकत नाही की या दोघांचं एक अधिकचं चिन्ह पाहिजे, एक वजाचं चिन्ह पाहिजे, आणि मध्ये इथे पण वजाचं चिन्ह पाहिजे, त्यावेळा कंडिशनमध्ये हे उत्तर येऊ शकतं. म्हणजे मी ह्याला डायरेक्टच असं लिहू शकतो. इथे बघा, मी 3.49ला ए मानतो आणि 0.51ला मी बी मानला, म्हणजे 3.49ला मी ए मानला. तर इथे काय आहे? इथे आहे वरती ए वर्ग वजा बी वर्ग आणि छेदात काय आहे? ए वजा बी. आता मी ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्गला मी कसं लिहू शकतो? ए अधिक बी, ए वजा बी, आणि छेदामध्ये ए वजा बी आहे, ए वजा बी आहे. ठीक आहे, हा जर इथे कट झाला तर विषय संपला. समजा इथे मी प्लस घेतला असता, इथे जर मी प्लस घेतला असता तर ए प्लस बी, आणि इथे काय होता? ए वजा बी होता. ठीक आहे, तर इथे काय, हा प्लसवाला कटला असता, उरला असता ए वजा बी. आता तुम्हाला समजलं, मी इथे प्लस, इथे मायनस दिसला, इथे मायनस दिसला, मायनस दिसल्यावर काय करायचं? इथे मायनस जर दिसला ए वजा बी, तर उडतं काय? मायनस जर असेल तर मायनस मायनस उडून जातो, प्लस उरतो. मायनस असेल तर प्लस उरतो, म्हणजे या दोघांची फक्त बेरीज उरते. जर इथे प्लस असेल तर प्लसवाला पार्ट उडतो, मायनसवाला पार्ट राहतो. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन संख्यांचं काय करायचं? एकतर बेरीज करायची, नाहीतर वजाबाकी करायची. म्हणजे मी डायरेक्टच हे उत्तर जे काढलेलं आहे तुम्ही डायरेक्टच ह्याच्यावरनं न काढता डायरेक्ट असं उत्तर काढू शकता. आणि आपलं उत्तर किती आलं होतं? तर 4 हे उत्तर आलं होतं. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं फर्स्ट टाइम असेल तर, पण होईल हळूहळू.
जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 इथे अनलिमिटेड टाईम मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली मेंबरशिप किती वेळेस कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा आणि एका महिन्यात विशेष म्हणजे तुम्ही हा कोर्स माझा संपू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.